अयोध्येतील रामाच्या मूर्तीला रामलल्ला असे का संबोधले जाते? मित्रांनो, 500 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येतील राम मंदिरात आज 22/1/2024 रोजी रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. काळ्या पाषाणापासून बनवण्यात आलेली रामलल्लाची मूर्ती डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. या मूर्तीमध्ये प्रभू श्रीरामाच्या 5 वर्षीय बालक रूपाचे अतिशय मनमोहक व अद्भुत स्वरूप दृष्टीस पडते. रामलल्ला कोण आहे? रामलल्ला हा शब्द भगवान श्रीरामासाठी वापरला जातो. रामलल्ला म्हणजे रामाचे बालपणीचे रूप. राम म्हणजे प्रभू, श्रीराम म्हणजे लल्ला म्हणजे प्रेमळ किंवा लाडका मुलगा. जसे लहान मुलाला लल्ला म्हणतात तसेच भगवंताच्या छोट्या स्वरूपालाही लल्ला म्हणतात. रामलल्ला म्हणजेच भगवान श्रीराम जे अयोध्येतील राम मंदिरात विराजमान आहेत. हिंदू धर्मात वयाच्या 5व्या वर्षापर्यंत बालपण मानले जाते. असं म्हणतात की लहान मुलामध्ये देवाचं रूप असतं. 5 वर्षापर्यंत मूल निष्पाप, निरागस किंवा अबोध मानले जाते. म्हणजेच मूल 5 वर्षाचे होईपर्यंत त्याची चूक माफीत केली जाते. लहानपणी प्रभूंनी केलेल्या बाललीला पाहून मन प्रसन्न आणि आनंदी होते. रामलल्लाची मूर्ती 5 वर्षीय बालक रूपात बसवण्याचा संबंध रामभक्त काकभूषुंडीच्या श्लोकाशी संबंधित आहे. काकभूषुंडी म्हणतात, तब तक अवधपुरी में जाऊ, बालचरित बिलो की हर्षाऊ, जन्म महोत्सव देखो जाऊ, बरस पास तह रहू लोभाई. या श्लोकाचा अर्थ असा आहे की मी जेव्हा जेव्हा अयोध्येत जातो त्याची बाललीला पाहून मला खूप आनंद होतो. मी तिथे त्याचा जन्मोत्सव पाहतो आणि तो पाहण्याच्या उत्कट इच्छेपोटी मी 5 वर्ष तिथेच राहिलो. काकभूषुंडी कोण आहे? वरील श्लोक काकभूषुंडी यांनी लिहिला आहे. ते भूषुंडी या नावाने ओळखले जातात. ते भगवान रामाचे भक्त होते. असे मानले जाते की काकभूषुंडी कावळे स्वरूप घेऊन रामायणाची संपूर्ण कथा गरुडाला सांगितली होती. ते अमर मानले जातात. तसेच ते अजूनही या पृथ्वीवर जिवंत असल्याचे मानले जाते. संपादन: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली रामलल्लाची सुंदर, गोड आणि लोभस मूर्ती आता बालक राम या नावानेच ओळखली जाणार आहे. कारण ही मूर्ती प्रभू रामाच्या 5 वर्षीय बालक स्वरूपातील आहे. धन्यवाद.